मीरा प्लीज, आज जर तू माघार घेतलीस ना मीरा, तर तुझ्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांची ती माघार असणार आहे. कम ऑन मीरा, यू कॅन डू इट. कम ऑन. म्हणजे काय, प्रत्येक स्त्री सलून उघडूनच बसेल काय? इतकी सलोन आहेत की मार्केटमध्ये, अमक सलोन, तमक सलोन, कोको सलोन. मग हेच कशाला पाहिजे? उगीच थांबलो आपण ह्या घरात तमाशा बघायला. इथं ह्यांना सोचवेना आणि सलोन चालवताय. चला कोको सलून मध्ये सगळं काही छान करून मिळेल. वाटल्यास तुम्हाला मी डिस्काउंट मिळून देते. म्हणजे माझ्याकडे ते कुपन्स आहेत त्या सलोनचे, म्हणून म्हणाले. नाहीतरी इथे टाइमपास करण्यापेक्षा कुठल्या तरी दुसऱ्या सलून मध्ये जाऊया. त्यात काय एवढं. चला 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 चला. जा 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 तिकडे जा, इकडे नका येऊ. जा. थांबा. किती पैसे दिलेत कोको मॅमने आमचं सलॉन बंद करायला? काय बोलताय काय? म्हणजे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करताय? हे बघा, या बायकांना विचारा. मी कोणत्याही कोकोला वगैरे ओळखत नाहीये. तुमच्या सलून मध्ये सर्व्हिस पण चांगली नाहीये. अजून सगळ्या सर्व्हिसेस दिल्या कुठे आहेत? मला तुमची सर्व्हिस वगैरे काय नकोय. मी चालले. ओ बघा ना, बघा, असं कुठच्या पार्लर मध्ये तुम्ही बघितलं होतं का? असं मला अडकवून ठेवायला बघतायत ह्या. सोडा. ओ सोडवा मला. ए मिरे, काय ग? ते गिरायक आहे ना तुझं? मग जबरदस्ती काय करतेस? सोड तिचा हात. नाहीतर काय, एवढी रस्त्यावर अब्रू चालली आहे, कळत नाही का तुला? अक्कल आहे की नाही जरा? ए तुम्ही बघत काय राहिलाय? सोडवा ना त्या बाईला. नाही सोडवणार त्या, कारण त्यांना माहिती आहे खरं काय आहे खोटं काय आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी निर्णय घ्यायची वेळ येते, पण तो निर्णय घेतल्यानंतर पश्चातापाची वेळ नको यायला, एवढंच. माझी मीरा प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणे कष्टाने तिने हे सगळं उभं केलंय. खूप अडथळे आले तरी जिद्दीने उभी राहिली आहे ती. प्लीज माझ्या मीराला साथ द्या. आम्ही आहोत मीरा सोबत. प्लीज प्लीज सोडा मला आता. आधी खरं काय ते सांगायचं आणि मगच इथून जायचं. कोको मॅडमनी मला पैसे दिले होते हे सगळं करायला. आणि सलून मध्ये माझे केस मीच जाळून घेतले होते. हे बघा, हा विग लावलाय. तुमची काहीच चूक नाही. येते मी. मीरा चल, मी मदत करते तुला. आई आई, खरंच तुम्ही असू द्या. तुम्ही ऑलरेडी खूप मदत केली. असं कसं? केवढी कामं करशील तू एकटीने? नाही नाही, मी मदत करणार म्हणजे करणार. आई नको ना प्लीज. मग परत ना घरी भांडणं होतील. नाही होणार ग, मी बघीन काय ते. आई मी सांगितलं ना तुम्हाला, प्लीज. आणि हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. सलॉन मध्ये ना गोपी मॅनेज करतोय, त्यामुळे दोन्हीकडे सगळं व्यवस्थित होईल. प्लीज आई. बरं, तू काय ऐकणार नाहीस. पोचलास? हो पोचलो पोचलो. बरं आई, कोको मॅम काही म्हणालात का रे? तू असं मध्येच निघून आलास तर? नाही नाही अगं, लंच ब्रेक आहे ना, काही बोलणार नाहीत त्या. बरं मला जरा बोलायचं होतं. हा बोल ना. मी काय विचार करते,
आपण आपल्या सलॉनमध्ये असिस्टंट ठेवूया का? म्हणजे काय, मला पण मदत होईल आणि घर आणि सलॉन दोन्ही मॅनेज होईल. बरोबर आहे, चालेल ना, करूया. विचार करतोयस का आता की आपण असिस्टंट ठेवला तर मग त्याचा पगार आपण कसा द्यायचा? हे बघ, मॅनेज करणं अवघड आहे, मला कळतंय. ठीक आहे अरे, ते काय नंतर बघू आपण असिस्टंट वगैरे. आता जसं चाललंय ना तसं आपणच मॅनेज करूया. हा, ऐक ना, हे बघ, तू काळजी करू नकोस, मी बघतो ना काय करता येतंय का. हा, बाय. हा, चल बाय. घड्याळ मागे पडलंय का? नाही, लंच ब्रेक कारण मगाशीच संपलाय ना. नाही, घड्याळ तर बरोबर आहे. तू लेट झालायस. नो प्रॉब्लेम, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. जितकी मिनिटं लेट झालाय तेवढ्याचा फाईन भर. खरं तर मला लेट होण्याचं काहीच कारण नव्हतं मॅम. काय मी इथेच लंच केला असता आणि वेळेच्या आधी तुमचं काम सुरू पण केलं असतं. पण कसं आहे ना, काही विघ्न संतोषी लोकांचा माझ्या बायकोने जे नवीन सलॉन सुरू केलंय ना, त्याची बदनामी करण्याचा, तिचा अपमान करण्याचा, तिचं सलॉन बंद पाडण्याचा प्लॅन होता. पण त्या लोकांना एक गोष्ट माहित नाहीये, जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे शुद्ध हेतूने एखादं काम करत असते ना, तेव्हा या फालतू प्लॅनचा ना काही उपयोग होत नसतो. मॅम, जी माणसं दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाहीत ना, त्यांचं स्वतःचं पण कोणीही काही वाईट करू शकत नाही. बास, इनफ. जास्त बोलतोयस आणि तूही असाच वागत राहिलास ना तर मॅम, आणखीन एक गोष्ट, दुसऱ्याची रेस छोटी करण्यापेक्षा ना स्वतःची रेस मोठी करता येते का ते बघा. यात तुमचा आणि तुमच्या बिझनेसचा फायदा आहे. यू कॉकॉक स्वतःला खूप शहाणी समजते, पण तिला अजून माहिती नाहीये ही कांता काय चीज आहे ते. तिला वाटतंय ती स्वस्तात सुटली. अजिबात नाही. पैसे तर मी मिळवून राहणारच. हॅलो मदर इन लॉ. तू आत्ता कसं काय इथे आलास एवढ्या दुपारी? मेमरी कार्ड काढलंय का तुम्ही तुमचं? हा, की स्टोरेज फुल झालंय? म्हणजे अहो, जावई आहे ना मी तुमचा, इथेच असणार ना. ते माहितीये ना मला. माझा प्रश्न असा आहे, तू आत्ता इथे कसा काय आलास? आत्ता तर तू सलून मध्ये पाहिजेस ना. तिकडची खलबत, तिथे काय घडतंय ते मग तुला सांगायचंय ना. मग तू का आलास? ओ ठीक आहे, एवढं रक्त आटवायची काय गरज आहे त्यासाठी? अरे अहो, तिकडचं माझं काम संपलं म्हणून मी इथे आलो. चित्या, म्हणजे एक पण कस्टमर आला नाही ना? हा, नाही ना. हा, तुम्ही मजा करत असता ऐका. तिकडे म्हणून. कस्टमर खूप आहेत तिकडे, उभं राहायला जागा नाहीये तिथे. मग चित्या, तुला नोकरी म्हणून काढलं का? आता मी ह्यांना काय सांगू? मग झालं. बोला अशुभ, अजून अशुभ बोला. आता कुठे माझं आयुष्य जरासं मार्गाला लागतंय, त्यात पण लगेच असं अशुभ बोलून. मग तू बोल ना शुभा, बोल ना. तुझ्या तोंडनं काय झालं ते बोल. ऐकायचंय तुम्हाला? म्हणजे काय? दाखव ना, काय काय सांगायचं सांग. मला ना एक माल सापडलाय. माल? अरे दाखव. नाही तर तुमच्या पार्लर मध्ये आम्ही फिरकणार सुद्धा नाही. आपण सगळ्यांनी मिळून ठरवायला पाहिजे. ह्यांच्या पार्लर वरती बहिष्कारच टाकला पाहिजे. बरोबर आहे. चला गं. चल न्या, बाय, येतो. मला थांब. काय? थँक्यू. कशासाठी? तू आज कोको मॅमना जे बोललास ते कोणीतरी आधीच बोलायला हवं होतं. आम्हा सगळ्यांच्या मनातली इच्छाच तू पूर्ण केलीस. पण त्याचा काय फायदा होणार आहे? आपल्याला माहिती आहे ना, शेवटी काय तर पालत्या गडावर पाणी. ते झालंच म्हणा, पण तरी कुणीतरी सुरुवात करायला हवी ना. ती तू केलीस आणि तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांच्या मनात एक धाडस निर्माण झालं. निया, ऐक ना, सलॉनशी रिलेटेड काम करणारं कोणी आहे का तुझ्या ओळखीत? ऍक्च्युली मीरा तिच्या सलॉन मध्ये असिस्टंट शोधतीये. अरे मग आपल्या सलॉन मधल्या लोकांना विचार ना. नाही ग, म्हणजे एवढा पगार नाही देता येणार आपल्याला. नवीन आहे ना सलॉन, मग एवढी चांगली नोकरी सोडून तिथे त्यांना नेणं बरोबर नाही वाटणार.
राईट. ठीक आहे, चालेल, मिळेल कोणीतरी. म्हणजे कोणी गरजू असेल ना तर सांग. नवीन असेल तरी हरकत नाही, आपण त्यांना ट्रेनिंग देऊया. ओके, चालेल, डा. मी बाकीच्यांना पण सांगतो एकदा. चल बाय बाय. Bye. टाटा बाय. फार खुश असशील ना आज तू, पण मनासारखं झालं म्हणून फार हुळून जाऊ नकोस हं? आज वाचलीस, रोज नाही वाचणार तू मीरा. त्या कोको मॅडम सोबत पंगा घेतलायस ना तू. बघ बघ तुझं सलॉन कसं बंद करतात ते. आजचा डाव जिंकलीस ग तू, पण रोजचा डाव वेगळा असतो मीरा. कोको मॅडम तुझी स्वप्न धुळीला मिळवतीलच, ही वैशूची गॅरंटी. आणि या शुभ कामात तुम्ही आनंदाने त्यांची साथ द्याल, हो ना? फक्त मला त्रास द्यायला. वैश्ववाहिनी, मान्य आहे आपलं पटत नाही, मी तुम्हाला आवडत नाही, पण शेवटी आपण एक कुटुंब आहोत आणि जे आहे ते आपल्यातलंय, आपल्या घरातलंय. अशा वेळी तरी निदान आपण एकजूट होऊन प्रयत्न केले पाहिजे आपलं घर सोडवायला. ए का का लेक्चर देऊ नकोस हा. आणि हे सगळं करून काय करायचं ग? त्या कोको मॅडमच्या विरोधात जायचं? घरासारखा ना माती मोल करून टाकेल आपल्याला, कळत नाही तुला? कशाला कशाला त्या कोको मॅडमच्या विरोधात जाऊन घरावर अजून संकट ओढवून घेतेस तू? कळत नाही का तुला? आतापर्यंत यांच्यामुळे ना घरावरती काही कमी संकट आलेले नाहीये, की आणखीन वाढायला नको कोको कडून. काय ना, घरासाठी काही करता येत नसेल ना तर कमीत कमी घरावरची काही संकट वाढवू तरी नका. कधी कधी ना काही न केलेलं सुद्धा चांगलं असतं. सरप्राईज सरप्राईज. हे काय सगळं? सरप्राईज मॅम, सरप्राईज. आमच्या या रोमॅन्टिक स्पा मध्ये तुमचं स्वागत आहे मॅम, स्वागत आहे. प्लीज या ना, बसा ना मॅम, बसा, या. तुमच्या दिवसभराचा जो थकवा आहे ना मॅम, तो आम्ही असा सेकंदात घालवू शकतो मॅम. आता आपण तुमची चंपी करूया. चंपी 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 चंपी. मालिश मालिश. तेल नहीं है लेकिन मालिश है मैम. मला माझ्यामुळे आज खूप दगदग झाली ना तुझी. अरे मैडम, यार मैडम तुम ना दूसरों के बारे में बहुत सोचते हैं यार. देखो अभी ना खाली खुद के बारे में सोचने का, बाकी दुनिया गई तेल लगाने, समझा? अभी मस्त ऐसा चंपी करने का, मीठे मीठे अच्छे अच्छे ख्वाब देखने का, बाकी सब हम पे छोड़ देने का. और हाँ वो मैडम, आपने वो मेरे को काम बोला था ना, वो क्या आपको असिस्टेंट मांगता था, तो अपन ने काम शुरू कर लिया है. आपका काम जल्दी हो जाएगा. थँक यू यार मैडम बहुत थैंक यू बोलता है यार, बहुत थैंक यू बोलता है आप अभी मस्त चिल करो. अभी अपन चंपी शुरू करता है. कैसा लग रहा है मैम? मैम मीरा, मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे. वाटेल ते, फक्त तू खुश राहा. हे घे, डबा रेडी. मल्हार डबा कुठे लक्ष आहे तुझं? घे. हे सलॉन म्हणजे ना मला आपलं बाळ वाटतं मीरा. आई वडील कसं त्यांच्या लहान मुलांना सांभाळतात, त्यांना वाढवतात, त्यांचं संगोपन करतात, त्यांना मोठं करतात. या सलॉनला बघितलं की मला तशीच फिलिंग येते. हो का? मग या अर्थाने मी 2 लहान मुलं सांभाळते.
एक हे सलॉन आणि दुसरं माझा नवरा. काय ग सोनू, आवडती भाजी नसली तरी डबा स्वच्छ करायचा, हा सांभाळून ठेवायचा डबा. तेव्हा मी नाही खाल्ला ना तरी तिथे सलॉन मध्ये सगळे संपवून टाकतात. तू टेन्शनच घेऊ नको. चल येतो मी. बाय बाय. आली. राणी मी होणार सॅलॉन मध्ये जॉब वेकेन्सी असं कळलं. मला जॉब मिळेल का मॅडम? झालं जोक करून झालं तुझं. चल तिकडे, मॅडम ओरडतील नाही तर. ते पण मला अजून मॅमनी अपॉइंटच केलं नाहीये, मग कशा ओरडतील? असं काय करतो सरे मल्हार? हे बघ, सुरुवातीला थोडे कमी पैसे मिळतील किंवा कदाचित मिळणारही नाही. ओके, चलता है ना बॉस. पण तुमच्यासोबत काम करताना मला मानसिक समाधान मिळेल, आनंद मिळेल आणि मेन म्हणजे डोक्याला शॉट नसणार आहे. अरे असे काय बघताय तुम्ही दोघे? मला खरंच जॉब हवाय तुमच्याकडे. राणी मी होणार सॅलॉन मध्ये जॉब मागायला आली आहे मी. काय मॅडम, मिळेल ना जॉब? मी म्हणालो होतो ना तुला मीरा, तू कामावर फोकस कर, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील. काम तर होणारच. अहो जितेंद्रराव, एवढा कडक व्हिडिओ तुम्ही शूट केलाय, मग पैशांची बारिश तर तुमच्यावर झालीच पाहिजे. कोको मॅडम, देव पावला आणि तुम्ही मला अशा लगेच भेटल्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं शूट झालंय, एकदम व्यवस्थित व्हिडिओ शूट झालाय. अहो ती मीराताई, अहो तिची केवढी फजिती केली त्या बायकांनी, उगाच एवढं. आणि ती मीराताई पण एवढी एडी आहे ना, अहो एका बाईची केस जाळली तिने. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला एवढी आवडेल ना. SD रेकॉर्ड आहे, SD रेकॉर्ड. अहो तुम्ही मला ना पैशानी आंघोळ घालाल अशी, पैशांनी तुम्ही व्हिडिओ बघाल. पैसे? कसले पैसे? त्या बायकांना मीच तिथे पाठवलं होतं, हे कळलंय सगळ्यांना. काही पैसे वैसे मिळणार नाहीत. आणि अंघोळ ना पाणी आणि साबणाने करा, पैशांची अंघोळ करा. अहो मॅडम, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, कोको मॅडम, ऐका ना. तुम्ही असं कसं डायरेक्ट बोलता की पैसे नाही देणार? मी एवढं उन्हात भाजत शूट केलंय ना सगळं, तर मग माझे पैसे मला मिळाले पाहिजे. तुम्ही त्या बायकांनी जे काय चुका केल्या ती त्यांचा गोळ, मला का सांगताय ते सगळं? तुम्ही त्यांना बोला, माझे पैसे जे काय ते मला द्या. मला पैसे पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे, मला पैसे द्या लवकर. हा, हे असं वागा ना जरा, द्या. मॅडम का उघडा? मॅडम, ओ मॅडम. या रॅक काय करतो इथे? एंट्रन्सला रॅक? हे बघ, इथे ना ग्रीन ग्रास वॉल करूया व्यवस्थित. आणि हे आपले प्रोडक्ट्स आहेत ना, इथे काय करतात? अगं ते डिस्प्लेला असायला पाहिजेत ना, कस्टमरला दिसले पाहिजेत, असे इथे लावूया आपण. काढून टाक इकडचं, इथे डिस्प्लेला लाव. मला अगं हे काय बाकडा, इथे चांगला नाही दिसत आहे. हा चेंज करूया, इथे मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट करूयात कस्टमर्ससाठी. आणि ही पेटी काढून टाकूया, घाण दिसते ती. सॅलॉन चेअर, ही चेअर काढून टाकूया, लाकडी चेअर छान नाही दिसत मीरा. आणि एस्थेटिक कर्टन्स, हा ट्रे पण बदलूया. त्यापेक्षा ना तुला बदलून टाकूया. आणि ही काय करते इथे? हिला कोणी बोलवलं? मी माझ्या मीराच्या सॅलॉन मध्ये आली आहे, अंडरस्टूड? आणि बाय द वे, हे मी माझ्या मीरासाठी आणि माझ्या मल्हारसाठी आणलंय, कळलं? हा का वागतो असं? हे घे मल्हार. नाही, माझा झालाय चहा, तू निहाला दे. थँक्स. कळलं, मीरा आणि मल्हार माझे आहेत. कोणाला चहा दिल्याने ते स्वतःचे होत नसतात, कळलं? तू जा यार, तू गप्पच, काय कपडे घालून आलीला? कोणी बोलवलं? कशाला बोलवते? बस, काय चाललंय? कामावर फोकस करण्याचा सोडून तुम्ही इथे चहावरून भांडताय. मल्हार, ते मस्करी करतायत, काम डाऊन. मीरा, काय मस्करी करायला येतात का हे लोक इथे? तू डोक्यावर चढवून घे ना अजून. तू सरक. मीरा माझी आहे, मीरा माझी आहे, मीरा माझी आहे. काय चाललंय तुमचं? एक गोष्ट ना दोघांनी लक्षात ठेवायची, मीरा फक्त आणि फक्त माझी आहे. बरं चला आता जा. हा, कारण काय, आपला जॉब अजूनही कोको सलॉन मध्येच आहे. कशाला आठवण करून देतेस ग? भांडू नका आणि माझ्या बायकोला त्रास देऊ नका. आलेच.
मला बोल कसा चाललायस? काय झालं? ही बघ. अरे झालं सगळं? झालं सगळं? हो. बघ एक गोष्ट विसरतेस तू. वॉलेट विसरलास का रुमाल? मीरा यार. ओ